आज आपण आलोय जायकवाडीच्या बॅकवॉटरला आणि जायकवाडी धरण बांधलेलं आहे आपल्या शंकरराव चव्हाण. इथं डिस्कशन काय चालू आहे बघूत आपण. हा बोला. हॅलो हॅलो करा. माशाचं नियोजन चालू आहे. माश्या कशा खायच्या कशा पकडायच्या त्याचं नियोजन चालू आहे आमचं. पण आज चतुर्थी आहे. आज चतुर्थी असल्यामुळे यांना जमत नाही, त्याच्यामुळे आम्ही जरा शांतता घेतली असं ना. आतापर्यंत इथं पकडायचं नियोजन चालू त्या माशांचं फस्त पाडलं असतं इथेच नाही. चव्हाण सरचं पकडायचं नियोजनच चालू होतं, पण आज चतुर्थीमुळे राहील. तांदूळ गहू आला नाही बोगरे साहेबाकडून. कारण ते गोडाऊनला असतं त्याच्यामुळे तांदूळ गहू राहिलेले आहेत. गोडाऊनला सुट्टी असल्यामुळे आज रविवार आहे त्याच्यामुळे काही नियोजन जमणार चाललं ते आम्ही. तरी उद्या येतं आम्ही. फॉर्म भरण्यात आला नाही. सांगा अजून काय म्हणणं आहे. एकदम भारी पडायला पाणी. पल्याच्या नंतर फिरण्यासाठी आम्ही खास नाथसागर या जलाशयावरती आलेलो आहोत. अतिशय रम्य वातावरण आहे. दिवसभराचा ताण या ठिकाणी आल्याच्या नंतर थोडासा कमी झालेला आहे. या ठिकाणी माझ्यासोबत माझे बरेच सहकारी आहेत. त्यापैकी आपल्याला बघता येईल हे आहेत श्री कुंजरवार सर. हॅलो हाव आर यू. इकडं खाल्ल्या साईडला बसलेले चंपल पलकर सर आणि आणि चव्हाण. दोन तीन काय काय चव्हाण सर, तुम्हाला या जलाशयाविषयी काय वाटतंय? सर बोला. सांगा सांगा. सर्वात महत्त्वाचा प्रकल्प मानला जाणार हा जायकवाडी. अतिशय सुंदर. या ठिकाणी एकदम मन हलकं होऊन जाते माणसाचं. भावना भावना इकडे एक सर आहे ते त्यांनाही दाखवा. सरांनी त्यांची भावना व्यक्त केलेली आहे. असं त्यांचं म्हणणं आहे की इथं आल्याच्या नंतर मन हलकं होऊन जाते. मनासोबत ताण पण हलका होतो. त्याच्यानंतर आपण इथं आपले आणखी एक सहकारी मित्र आहेत त्यांचं आपण मत घेऊ. सर काय वाटतंय इथं आल्याच्या नंतर? इथं आल्याच्या नंतर पहिली गोष्ट सांगायचं म्हणलं तर पैठण जिल्हा म्हणजे नाथांच्या पावन स्पर्शाने आणि त्यांच्या आशीर्वादाने समृद्ध झालेला जिल्हा संभाजीनगर आणि त्यात पैठण. त्यामुळे इथे त्यांचे लहानपण सगळं गेलेलं आहे आणि त्यांनी ह्याच जलाशयात आणि ह्या गोदावरी नदीमध्येच जलसमाधी सुद्धा घेतलेली आहे. तर त्यांचा आशीर्वाद आणि मराठवाड्यासाठी आणि आपल्या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसाठी सर्वांची तहान भागवणारा प्रकल्प म्हणजे आपला हे जायकवाडी धरण म्हणजेच नाथसागर. हे सर्वात प्रसिद्ध मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. आणि याच नाथसागरामधले पाणी आपल्याला इथून जालना, परभणी, नांदेड मार्गेनंतर आंध्रामध्ये जाऊन शेवटीला आपण ह्याला तेलंगणाच्या नंतर अरबी समुद्रामध्ये ही नदी आपली प्रवेश करते. सर ही नदी म्हणजे गोदावरी ना? गोदावरी नदी. अतिशय चांगल्या पद्धतीनं सरांनी या नाथसागराविषयी विश्लेषण केलेलं आहे. आणि इथं आल्याच्या नंतर काय वाटतंय अशा पद्धतीनं त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. इथं माझे दुसरे सहकारी आहेत आचार्य साहेब सांगतील काही. कसं वाटतंय आचार्य साहेब? काय रम्य वाटतं बघा, वातावरण कसलं आहे. काही जुनी याच्यापेक्षा आणखी कसलं रम्य वातावरण पाहिजे. काही या पाण्याला बघून गवताला बघून काही जुनी आठवण येते? पावसाळ्याच्या दिवसात सांज सावलेली, वा वा. पावसाळ्याच्या दिवसात सांज सावलेली, धुंद मनातली कोवळे किरणे सोडलेली, अशी ही वा वा. क्या बात अवस्था आहे, क्या आमची. बात आहे. इथलं रम्य वातावरण आम्हाला चांगलं वाटतं या ठिकाणी. 100 बडकर एक आमचे सहकारी. याच्यानंतर आपले 3 सहकारी इकडे सेल्फी काढत आहेत. आपण त्यांना पण कॅमेऱ्यामध्ये सर ज्येष्ठ आहेत. सर आपल्या काय
काय भावना नाही आपल्याला काही माहिती इथं नाही आल्याच्या नंतर कसं आता वाटतं? इथं आल्यानंतर असं प्रसन्नतेचं वातावरण आहे, खूप आनंदित आहे. आणि आज दिवसभराचा जो थकवा तो सर्व निसर्गरम्य वातावरणामध्ये निघून गेला. धन्यवाद. आता एक तरुण सहकारी आहेत आपले, त्यांना काय आणि वाटतं? आम्हाला या धरणाचा खूप आनंद होतोय, कारण याच्या बाजूलाच एक हे आहे, सागर आहे, म्हणजे उद्यान आहे. त्या उद्यानामध्ये आमचे नांदेडचे जे भगीरथ म्हणतात शंकरराव चव्हाण, त्यांचा पुतळा आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे धरण बांधलं, त्यामुळे एक विशेष चांगलं वाटतं इथं. म्हणजे लगाव आपल्या आहे. आपल्या माणसाने इथं धरण बांधलं, त्याचं पाणी सगळ्यांना पुरतंय. सर याच्या अगोदर कधी आलो होतं? आलो होतो, पण इकडे नाही आलो होतो. इकडे खूप छान आहे तिकडल्यापेक्षा. म्हणजे हा आपण सगळेजण बघून तिथूनच जाता, इकडे बॅकवॉटरकडे येतच हो नाही. ना हो ना इथे येणं म्हणजे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक दुग्ध शर्करा योग म्हणता येईल. 100% आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला हे आमचे सहकारी मित्र, आमचे टीम लीडर श्री चव्हाण सर लाभलेले आहेत. कदाचित हे नसते तर आमचं प्रशिक्षण थोडंसं जड गेलं असतं. नाही, तसं काहीच असं म्हणता येईल. नाही सर, बिलकुल म्हणता येईल. आम्हाला चर्चेला विषय राहिला नसता. आस्वाद आला थोडा एंटरटेनमेंट. हे आमचे आणि सगळ्यात ज्युनियर सहकारी हे आमचे नवीन तरुण तडफदार जे एस-आय-टीला सुद्धा सिलेक्शन झालेले ST आहे. होते आणि विशेष म्हणजे MPSC थ्रू लागलेले लिपिक शिवनाथ घोगरे साहेब आज आमच्यासोबत आहे. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्ही तर पदोन्नतीने आलो, पण डायरेक्टली MPSCचा विद्यार्थी आज आमच्यासोबत एक निसर्गरम्य या प्रवाहामध्ये आमच्यासोबत आहे. आभार मानतो मी त्या परमेश्वराचं जे जे घोगरे साहेब आज आम्हाला लाभलेले आहेत. सर्वांनी आपलं या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. ह्या अथांग पाण्यासारखं आमचे चव्हाण सरांचं स्वभाव आहे. ते रिसेंट आहेत आणि डिसेंट सुद्धा आहेत. अशा पद्धतीनं आपण असं पाणी पाहायला मिळत नाही. हां, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय वैसा म्हणल्यासारखं त्यांचा स्वभाव आहे. अगदी उत्तम स्वभाव आहे त्यांचा. इथं आल्याच्या नंतर सर्वांचं आपण मत या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. आता थोड्या वेळाच्या नंतर आम्ही परत आमच्या हॉस्टेलकडे प्रस्थान करू. एक शेअर करतो पूर्ण पाण्याचं नाही पाण्याचं एक शेअर करायचं. हा माझ्या पाठीमागचा परिसर आहे पैठणचा. आणि इथून या ठिकाणाहून तिकडं तुम्हाला बिल्डिंग दिसेल, ती पाणी पुरवठा विभाग असल्यासारखं आहे. ते वॉटर सप्लाय होते आणि माझ्या पाठीमागे अथांग असा सागर गोदावरी त्या ठिकाणाहून प्रवेश करते आणि ज्या अपोजिट साईडला म्हणजे इकडे जायकवाडी डॅम आहे, तिथून गोदावरी नदी पुढे प्रस्थान करते. आगे का डॅम देखने के लिए मला सांगा आता हो नारळ आहेत लागले, ह्याच्यातून जर लाईट खाली उतरली तर बाजूला होऊन जायचं. त्यांच्यासाठी म्हणायचं इथलं. कोणासाठी पण आता हे जिथं जिथं पाणी जाईल तिथपर्यंत ती लाईन जाईल की पण जास्त दूर नाही जात. थोडंफारच एरियात राहतं. मासे धरायला अडचण नाही येणार, ते वरती येते. चला तर आपण लोकल माणसाला विचारायचं का, काय? जर याच्यात लाईट आली तर कसं नियोजन आहे? लाईट आली तरी काय पूर्ण याच्यात लाईट इथं जाळे पण आहेत ते मच्छीमाराचे जाळे. नाही आली बी तरी ते थोडंफार येण्याचं असतं, की असं पांगत नाही. इथले लोकल मच्छीमारांचे हे मासे पकडायचे टारपे. आणि इथून संभाजीनगर MIDC जालना पुरवठा होतो आणि पूर्ण धरण. कसला व्ह्यू भारी आहे. आणि हे आमचे सगळे सहकारी अनुभवाचे बोल सांगत आहेत सर इथं. हा जो झाड आहे ना, येस हा झाड. ज्या व्यक्तीचं अर्ध डोकं दुखत असेल, म्हणजे सूर्य उगवल्यापासून जोपर्यंत सूर्य डोक्यावर येत नाही तोपर्यंत, ज्या माणसाचं 12 वाजेपर्यंत, तर ज्या माणसाचं अर्ध डोकं दुखतं, जर इकडचं जर दुखत असेल असं इथपर्यंत, तर इकडच्या नाकात आहे ना त्याचं पाला एकदम बारीक करून 1 चम्मच आहे ना इकडे टाकायचं. तर सर सांगत आहे मायग्रेन साठी हे झाड कामाला आहे. मायग्रेन साठी असं झाड असं काहीतरी निलगिरी असं काहीतरी म्हणतात. तर हे इथं लोकल मच्छीमारांचं हे खाली करायचं म्हणजे असं
पाण्याला क्रॉस पाण्याला तोडायचं साधन संचायकवाडी नाही, हा जुनी ही असेल छोटी. तर हे संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारा जो प्रोजेक्ट आहे त्याचा पाईपलाईन, याच्यातून माणूस आलमग जाऊ शकतो. हा इथे कुठतरी पॉईंट देत आहे. हे इथले पाण्याचे टँक आहेत मित्रांनो, हे बघू शकता. हे धरणाचंच पाणी आहे इथं पण, आणि हा ब्रिज पण बनवलेला आहे यांनी. कर्मचारी माहिती सांगत आहेत. ही कशी आहे 2050 पर्यंत हे जितकी लोकसंख्या होईल हो. तर हे पाणी पुरलं पाहिजे. म्हणजे एकदाच करून ठेवलं, अजून परत हेच नाही. हा, त्यासाठी हे करून ठेवलंय ते. म्हणजे हे शहरातल्या पूर्ण टाक्याच भरतात ना यानं हा, बनवणं नवीन चालू. आणि फिल्टरिंग कोट आहे, फिल्टरिंग करायचं याचं. तिथं पुढं अच्छा, कांचनवाडीला. ना ते हरवळ्याला. आणि एवढं पाणी फिल्टर होते तिथं. हा, बापरे बाप. हे फुल भरून जाते. आणि हे टाक्या फुल भरून जातं का अर्ध? नक्षत्रवाडीला टाके आहेत. हा हा नक्षत्रवाडीला हे सगळं फिल्टर हो ना. हा. मग शहरात जाणार. फुल भरून जाते का अर्ध जाते? का? हे सध्या अर्धची. हे पुढं नका जाऊ सर, पुढं हे टाके कशाचे? हे टाक्या कशाच्यात? हे सगळं सारखंच आहे सर. हे टाक्या कारण हे काय आहे? हे तिसरा डोळा. हे टाके कशाचे? गिअर टाके आहे. अच्छा, प्रेशर. हा, त्याला जोड. तिथे असल्याला बघा मग किती वरीपर्यंत आले की पॅन्ट काढून झटका नाही तर